बरोबर आहे की नाही? पण आईच्या गर्भातल्या बाळावरही संस्कार घालता येतात. कसे? आता तुम्ही सर्व आई आहात, तुमच्या गर्भामध्ये बाळ आहे. बाळाला अन्न पाणी ऑक्सिजन कुठून जातो? आईपासून जातो. बरोबर आहे? आई खाते ती बाळाला जातं, आई पेते ती बाळाला जातं. मग आईपासूनच सर्व जर बाळाला मिळत असेल तर मग संस्कार करा मिळणार. बरोबर आहे? संस्कार सुद्धा मिळतात. या जगातले सर्वच माता पिता बाळ जन्माला घालणारे प्रत्येकाला वाटतं की माझ्या पोटी येणारा मुलगा असेल मुलगी असेल, माझ्या पोटी येणारं बाळ सुंदर जन्माला आलं पाहिजे, गोंडस जन्माला आलं पाहिजे, हातापायानं तंदुरुस्त जन्माला आलं पाहिजे, गुणवान रूपवान जन्माला आलं पाहिजे. प्रत्येक माता पित्याची अपेक्षा असते. बरोबर आहे? पण भगवान बुद्ध म्हणतात नुसतीच अपेक्षा केल्यानं आपल्याला काही प्राप्त होत नाही. साहजिकच आहे, कुठलेही माता पिता कुठलेही आई वडील माझ्या पोटी येणारं बाळ चांगलं आलं पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा होती. पण बुद्ध म्हणतात कुछ पाने के लिए कुछ. बरोबर आहे? आपल्याला काय हासिल करायचं असेल तर त्याच्यासाठी काही अटी तटी आणि शर्ती आहेत, त्याला आपल्याला समोर जावं लागतं. बाळ जन्माला घालायचे, बाळ तर जन्माला येणारच आहे, पण बाळ गुंडस गुणवान भगवान सुसंस्कारित बाळ जन्माला आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला माता पित्यांना काहीतरी कष्ट करावं लागतात, मेहनत करावं लागतं. काय अटीतटी शर्ती आहेत, नियम आहेत, नियमाचं पालन करावं लागतं. आणि ती नियम बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले. जसं आईपासून बाळाला पाणी मिळतं, जसं आईपासून बाळाला अन्न मिळतं, जसं आईपासून बाळाला सर्व काही मिळतं, तर आईनं काय खावं काय खाऊ नये, काय बोलावं काय बोलू नये, काय ऐकावं काय ऐकू नये, काय करावं काय करू नये, आहार विहार कसा असावा, या सर्व गोष्टीची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागते. बरोबर आहे? जर तुम्ही म्हणाल बाळ चांगलं आलं पाहिजे जन्माला, बरोबर आहे? पण सर्वात प्रथम सुसंस्कार गर्भात आपल्याला जर घालायचे असतील तर त्या भगिनीची जबाबदारी आहे, त्या घरवाल्यांची गरज आहे, जबाबदारी आहे. त्या घरामध्ये कधीच भांडण होऊ नये. समजलं का तुम्हाला? घरामध्ये धार्मिक वातावरण बनवावं. त्या घरामध्ये कधी झगडे होऊ नये, पती पत्नीमध्ये कधी झगडे होऊ नये. घरामध्ये गर्दा गोंगट त्या भगिनीच्या कानावर येऊ नये, कारण तिच्यापासूनच बाळाला सर्व काही मिळतं. शेजाऱ्याचं भांडण झालं तर कधीही आपण शेजाऱ्याचं भांडण सुद्धा ऐकायला जाऊ नये. समजलं? तर आमच्या विद्यार्थ्याला सांगतोय, बाजूला जर कुणाचं भांडण लागलं तर कदापि भांडण ऐकायला जाऊ नका. आई जर भांडखोर असेल तर नक्कीच तुमच्या पोटी येणार बाळ नक्कीच. बरोबर आहे? आई रागीट असेल नक्कीच बाळ सुद्धा रागीट जन्माला येईल. आई प्रेमळ असेल नक्कीच बाळ सुद्धा प्रेमळ जन्माला येईल. बरोबर आहे? म्हणून घरामध्ये नाच गाणं तमाशा टीव्ही सिनेमा मालिका बघता तुम्ही, मन चित्त एकाग्र लावून बघता, ते कुठं जातो? बाळावर असर पडतो तुमच्या. बरोबर आहे? बाळावर असर पडतो. आणि आता हे टीव्ही मीडिया काय, या मीडियानं तर माणसातले माणस बाहेर काढलेली, माणुसकी संपवलेली आहे मीडियानं टीव्हीनं. बरोबर आहे का? जीवाला संपवला, मैत्री करुणा सगळी संपवली. बघा तुम्ही, हा मोबाईल आहे, एका घरामध्ये 4 माणसं आहेत, 4 माणसं 4 माणसाकडे 4 मोबाईल, आणि 4 माणसं 4 कोपऱ्यामध्ये, एक तिथं इकडं इकडं इकडं, कोणाचा कोणाला आहे का? राहिलं का प्रेम? आहे का जिव्हाळा? आपल्या अगोदर बघा, आपले आजोबा पंजोबा आपले आई वडील जेवायला एकत्र बसायची सर, आहे का नाही? एकत्र बसून सगळे जण जेवण करायचं. किती केवढा मोठा आनंद आहे तो. तो आनंद आहे का? नाही.
मोबाईल वाला बसलाय, ये रे जेवण, नाही मी जेवतो, तुम्ही जेवा नंतर मी जेवतो. आहे का? तर ह्या मोबाईलनं, या टीव्हीने हे सर्व आपलं माणूस संपवलेली आहे. म्हणून आपल्याला, आणि मोबाईल पाहिजे तेवढा वाईट पण नाही, पाहिजे तेवढा चांगला पण नाही, वापर करण्यावर आहे. समजलं? आता बघा एवढून आली लेकरं आहे जे आपणाला नाही कळत ते ह्या लेकराला कळतं मोबाईल मध्ये, बरोबर? म्हणून त्या आमच्या विद्याताईने आणि घरातल्या माणसाने घरामध्ये एकदम शांत वातावरण ठेवायचं. घरामध्ये आपल्या प्रवचन ऐकली पाहिजे, घरामध्ये आपल्या वंदना झाली पाहिजे. आपल्या दिवसाची, ताईचं तर सोडा, पण बौद्ध लोकांनी आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट वंदनेनच झाला पाहिजे. आणि अशा पद्धती जर आपल्या घरामध्ये जर सुरुवात आणि शेवट जर होत असेल तर वातावरण कसं बनेल आपल्या घरामध्ये? धार्मिक वातावरण बनेल का नाही? मग धार्मिक वातावरण जर बनलं तर त्या वातावरणातली माणसं कशी बनतील? धार्मिकच बनतील, वाईट बनतील का? कदापि नाहीये. कारण आपल्याला रामजी बाबाचा आदर्श घेता आला पाहिजे. रामजी बाबाचं एवढं मोठं कुटुंब होतं, पण कबीराचे दोहे जेवण्याच्या अगोदर, स्वयंपाक जरी झाला तर अगोदर पूजा पाठ, कबीराचे दोहे भजन झाल्याच्या नंतर भोजनाला बसत. ही शिस्त होती बाबासाहेब रामजी बाबाकडे, आणि त्या शिस्तीमधूनच बाबासाहेब वाढले, बरोबर आहे? कारण बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, आज मी एवढ्या ह्याला गेलो, एवढ्या विद्वत्तेला पोहोचलो, माझ्याकडे शिस्त आणि सुसंस्कार माझ्या बाबाकडून मला मिळाले, बरोबर आहे? रामजी बाबांनी, कारण तेव्हा झोपेतून उठल्याच्या नंतर रामजी बाबा झोपत नाही, कारण ह्या जगातला आदर्श पिता म्हणून रामजी बाबाकडे बघितलं जातं. आदर्श पिता, बरोबर? आदर्श पिता म्हटलं तर रामजी बाबाची आठवण येते. रामजी बाबाशिवाय ह्या जगामध्ये आदर्श पिता कोणीच होऊ शकत नाही. त्यांची जागा, आदर्श पिताची जागा कोणी घेऊ शकत नाही. रामजी बाबा आदर्श पिता, आदर्श माता, माता भीमाई, आदर्श माता राष्ट्रमाता जिजाऊ, आदर्श माता सावित्रीबाई फुले, बरोबर आहे? आणि आदर्श पत्नी आणि आदर्श माता दोन्हीचं श्रेय फक्त आणि फक्त माता रमाईला जातं. आदर्श पत्नी सुद्धा रमाई, कारण फक्त 37 वय वर्षे लाभलं रमाईला, फक्त 37 वर्षे. ह्या 37 वय वर्षे लाभलेल्या रमाईनं बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज पर्यंत, आदर्श पत्नी, सिलवान, गुणवान, रूपवान, बरोबर नाही? हे रमाईला बोलतात. म्हणून ह्या सर्व गोष्टी सुसंस्कारामध्ये मोडतात. म्हणून घरामध्ये आपल्या वातावरण चांगलं बनवत राहा. बरोबर? हा विधी कमीत कमी 2 वेळेस आपल्या घरी व्हावा. मला वाटतं हा शेवटचाच आहे आता, बरोबर आहे? 3 महिन्याच्या नंतर एक विधी होणं गरजेचं आहे. 3-3.5 महिन्याच्या नंतर एक विधी झाला पाहिजे. 4-5 महिन्यामध्ये, तेव्हा 3 महिन्याच्या नंतर थोडं 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 त्याला रूप येतं, आहे का नाही? आणि आता तर परिपक्व झालेलं आहे का नाही? हाही विधी अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यासाठी गप्पमंगल धम्म संस्कार विधी मातेच्या जीवनामध्ये, गर्भवती मातेच्या जीवनामध्ये 2 वेळेस झाला पाहिजे. 2 वेळेस अतिशय महत्वाचे आहे. बाळ तर जन्माला घातले तुम्ही, पण सुसंस्कारित जर नाही जन्माला आले तर बरं, त्यातल्या त्यात परिपूर्णता गर्भातून जन्माला येतो अशातला बाब नाहीये. पण सर्वात महत्वाचा गुणधर्म गर्भात प्राप्त होतो बाळाला, ते तिच्या आईकडून. आता सांगितलं, आई रागीट असेल नक्कीच बाळ रागीट जन्माला येतो, आणि आई प्रेमळ असेल तर नक्कीच प्रेमळ वृत्ती प्राप्त होते त्याला. हे गर्भात संस्कार असतात आणि ह्याला धम्माचे संस्कार म्हटले जातात. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये काळजी घ्या.
त्या विद्याताईचा आहार विहार व्यवस्थित असला पाहिजे. त्या विद्याताईनं रोज ग्रंथ वाचावे, बरोबर. रमाईचं चिंतन मनन करावं, सावित्रीला आपल्या दृष्टीसमोर ठेवावं. रमाईचा त्याग, सावित्रीचा त्याग, बरोबर आहे. भीमाईला समोर ठेवलं पाहिजे, कारण भीमाईनं 14व्या रत्नाला जन्म दिला. माता भीमाई, बरोबर आहे का. बाबासाहेबांची आई 14वा रत्न तिच्या पोटी जन्माला आला आणि एवढा विश्वरत्न आपल्यासाठी तिने जन्माला घालून दिला, बरोबर आहे. आणि हे सर्व घडवण्याचं काम माता पित्याचं असेल. म्हणून घरामध्ये वातावरण तसं बनवा, चांगल्या पद्धतीनं दिवसाची सुरुवात, दिवसाचा शेवट आपल्या संस्कार आणि संस्कृतीप्रमाणे झाला पाहिजे, हे का नाही. बाबासाहेबाला स्मरण